नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण स्टँडर्ड 7 मॅथ चॅप्टर नंबर 6 इंडायसिस या पाठावर आधारित प्रॅक्टिस सेट 27 पाहणार आहोत. यातील आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे. याच्या अगोदर आपण थोडंसं माहिती घेऊया. आपल्याला माहीत आहे की इंडायसिस या चॅप्टरमध्ये आपल्याला अशा प्रकारे बेस आणि इंडेक्स यांच्याविषयी माहिती दिलेली आहे. तर जी काही खाली मोठी संख्या असणार आहे, या खाल्ल्या संख्येला या टूला आपण काय म्हणतो तर बेस. तर या वरला जो छोटा अंक डोक्यावर दिलेला आहे त्याला आपण इंडेक्स असं म्हणतो. तर याचं वाचन आपण रीड ॲज ए राइज्ड टू बी पॉवर ऑफ एम अशा प्रकारे करू शकतो. तर यावर आधारित आपण हा प्रॅक्टिस सेट सोडवणार आहोत. प्रॅक्टिस सेट 26 मधील क्वेश्चन नंबर 1 आहे. कंप्लीट द टेबल बिलो. इथं आपल्याला अशा प्रकारे टेबल दिलेला. फर्स्ट जो कॉलम आहे तो सिरियल नंबर, दूसरा कॉलम आहे इंडायसेस, तिसरा आहे बेस, चौथा आहे इंडेक्स, पाचवा आहे मल्टिप्लिकेशन फॉर्म आणि सहावा आहे त्याची व्हॅल्यू. तर बघा इथं आपल्याला पहिलं दिलेलं एक्झाम्पल 3 राइज्ड टू बी पॉवर ऑफ 4. ह्याच्यात बेस आहे 3, इंडेक्स आहे 4. ह्याला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये आपण असं लिहू शकतो. ह्याची पॉवर जी आहे 4 आहे, म्हणजेच 3 मल्टिप्लाय बाय 4 टाइम्स असं लिहायचं आहे. 3 × 3 × 3 × 3. याचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं 3 3 जा 9, 9 3 जा 27, 27 3 जा 81, म्हणून याची व्हॅल्यू काय येईल 81. अशा प्रकारे आपल्याला हा टेबल कंप्लीट करायचा आहे. आपल्याला दुसरं एक्झाम्पल आहे बघा, 16 raised to 3 आहे, राईज टू 3. म्हणजे आता इथं आपल्याला बेस आहे तो बेस इथली खाली मोठी संख्या घ्यायची म्हणजे 16 येईल. इंडेक्स इथं ह्याचा 3 येईल. याला मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येईल 16 × 16 × 16 3 टाइम. आता 16चा जर आपण गुणाकार केला 16 × 16 × 16, बघा हा गुणाकार 4096 येईल. आपण हा व्हिडिओ पॉज करून हा गुणाकार बाजूला करू शकता. यानंतर आपल्याला दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, एक्झाम्पल नंबर 3. बेस दिलेला आहे -8, इंडेक्स दिलेला आहे 2. तर इंडायसिसमध्ये आपल्याला लिहिता येईल -8 राइज्ड टू बी पॉवर ऑफ 2. तर ह्याला मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येईल -8 × -8. आता बघा पॉवर 2 असल्यामुळं ह्याला 2दा लिहायचं आहे. आता का होईल, 2 संख्या दिलेल्या आहेत, त्याचं साईन सारखं आहे, म्हणजे आन्सर हे कधीही पॉझिटिव्ह येणार आहे. 88 जा 64, म्हणजे त्याची जी व्हॅल्यू येणार आहे ती 64 येणार आहे. यानंतर आपलं पुढलं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, इथं मल्टिप्लिकेशन फॉर्म दिलेला आपल्याला 3/7 × 3/7 × 3/7 × 3/7, आणि याची व्हॅल्यू पुढे दिली आपल्याला 81/2401. तर आपल्याला याच्यावरून ह्याचं इंडायसिस फॉर्म लिहायचा आहे, बेस लिहायचा आहे, इंडेक्स लिहायचा आहे. आता मल्टिप्लिकेशन फॉर्मवरून आपल्याला लिहिता येईल 3/7 हे काय होईल बेस, तर 3/7 बेस होईल. 4 टाइम आहे म्हणून ह्याचं इंडेक्स येईल 4, म्हणजेच इंडायसिस फॉर्म येईल 3/7 राइज्ड टू बी पॉवर ऑफ 4 असं लिहिता येईल आपल्याला. आणि हे जे शेवटचं उदाहरण आहे इथं आपल्याला इंडायसिसमध्ये दिलेलं आहे -13 राइज्ड टू बी पॉवर ऑफ 4.
म्हणजे इथं बेस दिलेला आहे -13, इंडेक्स आहे 4, म्हणून मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येईल -13 इंटू -13 इंटू -13 इंटू -13. तर असं 4 वेळेस आपण ज्यावेळेस 13 लिहूया त्यावेळेस आपल्या लक्षात येईल 13चा वर्ग जो आहे स्क्वेअर 169 इंटू 169 येईल. आणि हा दोन्हीचा जर गुणाकार आपण केला, व्हिडिओ पॉज करून आपण हा गुणाकार करू शकतो. 28,561 एवढा याचा गुणाकार येईल. अशा पद्धतीनं आपण हा टेबल पूर्ण केलेला आहे. यानंतर आपल्याला नंबर 2चा क्वेश्चन दिलेला आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ गिव्हन नंबर्स. आता इथं दिलेल्या गिव्हन नंबरची व्हॅल्यू काढायची आहे. पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. आपलं पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे 2 राइज्ड टू बी पॉवर ऑफ 10. तर ह्याला आपण लिहू शकतो 2 हे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म 2 इंटू 2 असं 10 टाईम लिहू शकतो आपण. तर हे 2 आपण 10 टाईम लिहिले आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर बघा हे आपण 10 टाईम्स लिहिलेलं आहे. मग ह्याचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्या लक्षात येईल 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजे हे झालं 8 इंटू 3 2 हे 3 2चं परत 8 पुन्हा हे 3 8 इंटू 2. तर 8 8 जा 64 इंटू 8 2 जा 16. तर हा जर गुणाकार केला तर हा गुणाकार 1024 येईल. तर याची किंमत जी आहे याची व्हॅल्यू 2 राइज्ड टू बी पॉवर्स ऑफ 10 इज इक्वल टू काय येईल 1024. 2 राइज्ड टू द पॉवर ऑफ 10 इज इक्वल टू 1024. तर हे झालं पहिलं एक्झाम्पल. आता आपण दुसरं एक्झाम्पल पाहूया. दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे 5 राइज्ड टू पॉवर ऑफ 3. तर बघा ह्याला आपण लिहू शकतो 5 इंटू 5 इंटू 5 3 टाईम. 5 5 जा 25 25 5 जा 125. तर 5 राइज्ड टू द पॉवर ऑफ 3 इज इक्वल टू काय आलं 125. यानंतर पुढलं आपल्याला तिसरं उदाहरण दिलेलं आहे ते आपण लिहू -7 राइज्ड टू बी पॉवर ऑफ 4. म्हणजेच आपण ह्याला असं लिहू शकतो 7 इंटू -7 इंटू -7 इंटू -7 4 टाइम्स. तर -7 इंटू -7 49 होईल इंटू -7 इंटू -7 49. कारण दोन मायनस संख्यांचा ज्यावेळेस गुणाकार करतो त्यावेळेस काय होईल प्लस येईल तो गुणाकार. आता 49 इंटू 49 यांचा गुणाकार जर केला 2401 एवढा येईल. म्हणून आपण लिहू शकतो -7 राइज्ड टू द पॉवर ऑफ 4 इज इक्वल टू 2401. यानंतर आपण चौथं एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल दिले आहे आपल्याला -6 राइज्ड टू द पॉवर ऑफ 3 इज इक्वल टू -6 3 टाइम्स लिहायचं आपण गुणाकाराच्या स्वरूपात. तर -6 इंटू -6 36 होईल इंटू -6. कारण दोन वेळेस जर वजाबाकीच्या आपण गुणाकार केला तर मायनस प्लस होईल, हे -6 राहील. मग या दोन्हीचा जर गुणाकार केला आपण तर काय येणार आहे तो -216. म्हणजेच -6
raised to the power of 3 is equal to -216 एवढं उत्तर येईल. यानंतर आपण एक्झाम्पल नंबर 5 पाहणार आहोत. एक्झाम्पल नंबर 5 दिलेला आहे 9 raised to the power of 3 म्हणजेच आपण लिहू शकतो 9 × 9 3 टाइम्स इज इक्वल टू 9 9 जा 81 × 9 इज इक्वल टू 729 येईल. तर आपण लिहू शकतो 9 raised to the power of 3 इज इक्वल टू 729. यानंतर पुढलं एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 6. ते आपण पाहूया 8 raised to the power of 1. आता बघा 8 raised to the power of 1 ह्याची व्हॅल्यू आपण कशा प्रकारे लिहितो. याला आपण एक जी संख्या आहे ती संख्या आपण याची व्हॅल्यू म्हणून लिहितो म्हणून 8च येईल. ह्याच्या सगळ्याला कारण म्हणून लिहिता येईल. तर ते कारण आपण लिहूया a raised to 1 इज इक्वल टू 1. हे एक आपला रूल्स आहे. जे वेगवेगळे रूल्स आहेत आपले घातांकाचे नियम त्याच्यातला एक नियम आहे म्हणून हे आपण कारण म्हणून लिहूया. यानंतर पुढलं एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 7 आहे 4/5 raised to the power of 3 म्हणजेच 4/5 मल्टिप्लाय बाय 4/5 मल्टिप्लाय बाय 4/5 3 टाइम्स. तर याचा गुणाकार आपल्याला करता येईल 4 × 4 16 16 × 4 येईल 64 अपॉन 5 × 5 25 25 × 5 125. म्हणून याला आपल्याला लिहिता येईल की 4/5 raised to the power of 3 is equal to 64/125. यानंतर पुढलं एक्झाम्पल आहे ते आपण पाहूया. एक्झाम्पल अशा प्रकारे दिलेलं आहे -1/2 raised to the power of 4 इज इक्वल टू याला आपण लिहिता येईल -1/2 × -1/2 × -1/2 × -1/2. आता ह्या दोन्हीचा गुणाकार केला आपण तर काय होईल 1/4 मायनस मायनस प्लस होईल. तसंच इथं मायनस मायनस प्लस होईल 1/4 × 1/4 इज इक्वल टू 4 × 4 1/16. हे झालं आपलं एक्झाम्पल नंबर 8चं उत्तर. अशा पद्धतीनं आपण इथं प्रॅक्टिस सेट 26 सोडवलेला आहे. याचा सराव तुम्ही घरी करा. धन्यवाद.